प्राथमिक न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी आपल्यासमोर ऋतुजा फटाकडे। मास्टर अनिल कांबळे यांच्या मागणीला यश। भीमयोद्धा शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा अंत्यविधी परभणी येथे होणार। काल औरंगाबाद येथे प्रशासनाच्या चालाकीने अंत्यविधी सोमनाथ सूर्यवंशी यांचा लातूर जिल्ह्यातील मूळ गावाकडे करण्याचे नियोजन करण्यात आल्याचं मास्टर अनिल कांबळे यांना कळाले। यावेळी त्यांनी विरोध करत कडक भूमिका घेऊन शहीद भीमयोद्धा सोमनाथ सूर्यवंशी हा त्या परिवाराचा मुलगा नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतला मुलगा आहे। त्याचा मृत्यू ज्या ठिकाणी झाला त्याच ठिकाणी त्याचा अंत्यविधी करण्यावर मास्टर कांबळेंनी ठाम भूमिका घेतली। शेवटी प्रशासनाला नमते होऊन अंत्यविधी परभणीतच करण्याचे ठरवावे लागले। यावेळी मास्टर अनिल कांबळे यांनी सूर्यवंशी यांच्या परिवाराला 50 लाख रुपये आणि घरातील एका व्यक्तीस शासकीय नोकरीत सामावून घेण्याची मागणी केली। आता या ठिकाणी एकमेव अशी प्रशासनाला विनंती आहे, जो प्रकार परभणीमध्ये घडलेला आहे ज्याचा प्रसाद संबंध महाराष्ट्रामध्ये उमटलेला आहे। सरकारला औरंगाबाद शहराचं वातावरण चिकून औरंगाबादमध्ये दंगल घडवायची आहे का? जर सरकारचं असं म्हणणं असेल किंवा सरकारची अशी जर गुप्त भूमिका असेल तर प्रशासनाला आमची हात जोडून विनंती आहे, मृत्यूचं जो काय भीमयोद्धा आमचा शहीद सूर्यवंशी हा बाबासाहेबांसाठी बलिदान झालेला आहे आणि आज जर प्रशासन त्याच्या आई वडिलांना ब्लॅकमेल करून ती डेड बॉडी घेऊन त्याच्या गावाकडे जा अशी जर भूमिका ते घेणार असतील तर प्रशासनाला मी सांगू इच्छितो की शहीद सोमनाथ सूर्यवंशी आता तो फक्त त्या परिवाराचा मुलगा नाही राहिला, तो बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा मुलगा झाला आहे आणि त्याचा मृत्यू हा परभणीमध्ये झाला असल्यामुळे त्याची अंत्ययात्रा सुद्धा परभणीमध्ये अतिशय हळहळ व्यक्त करणारा आमचा परभणीचा समाज, परभणीचे लोक हे आक्रमक आहेत, तितके सेन्सिटिव्ह सुद्धा आहेत। शासनाला विनंती आहे त्याच्या आईला आणि भावाला त्यांनी त्वरित तिथं या हॉस्पिटलला घेऊन यावं, आता त्यांच्या समक्ष त्याचं PM व्हावं आणि त्याची डेड बॉडी आणि त्याच्या आई आणि भावाला प्रशासनानं आमच्यासोबत परभणीला पाठवावं एवढीच आमची प्रशासनाला विनंती आहे। शासनाचं षडयंत्र आहे की आता ही जर डेड बॉडी परभणीला पुन्हा जर गेली तर परभणीतला आंबेडकर समूह, आंबेडकर समाज पुन्हा चौताळेल, चिडेल आणि पुन्हा जातीय दंगल घडेल की काय, किंवा ती दंगल तिथं न नेल्यामुळे दंगल घडावी अशी शासनाची भूमिका आहे असा आमचा शासनावर एक प्रकारचा आरोप आहे। नाव काय तुमचं? मी प्राध्यापक